राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभा निवडणूक जी लढली गेली ती मात्र या पक्षाकडून भावनिक लढली गेली। विकासाच्या मुद्द्यावर जर ही निवडणूक लढले असते तर आम्ही जिंकलो असतो असं रुपाली चाकणकर म्हणतायत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षावर निशाणा साधतायत। पाहूया। या निवडणुकीमध्ये निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली असती तर आमच्या उरलेल्या तिन्ही सुद्धा जागा निवडून आल्या असत्या, पण निवडणूक भावनिकतेकडे घेऊन गेलात म्हणून कदाचित आम्ही थांबलो असते। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी की आपल्या माध्यमातून जी कामं केली गेलेत, आपल्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या गेल्यात त्या आपल्याला समाजापर्यंत पोहोचवायचे। आणि म्हणून मला असं वाटतं की मृग नक्षत्रातल्या या पावसाची सुरुवात झालेली, या पावसामुळे आजूबाजूच्या वातावरणातली दुसरता आता स्पष्ट दिसायला लागली आणि म्हणून आम्हाला सुद्धा आता आमची स्पष्टता कळतीये, दूरवरचा रस्ता दिसतोय। लोकसभेला झालेलं नुकसान आम्ही विधानसभेला भरून काढू। आपण कितीही कर्तृत्वान असलो, आपण कितीही विकासाचं कामं केली असली तर त्या विकासाकडे कधीच कुणी बघितलं जात नाही। ज्यावेळेस तराजू घेऊन विश्वास एकीकडे आणि सहानुभूती एकीकडे मोजली जाते त्यावेळेस सहानुभूती भारी पडते। हे आपल्याला या ठिकाणी त्याच्यामुळे पराभव सहन करावा लागला। म्हणून दादा, याचं दुःख माझ्या मनात जसं आहे तसं महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हे दुःख आहे आणि हे शल्य येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भरून काढून दाखवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।